मी गोरक्षिलार ग्रीन लीफ प्रोटेक्शन. आज आपण आलेले डक धामणगाव येथील शिवराज रामरावजी डक यांच्या शेतामध्ये. ह्यांनी ह्या वर्षी 12 एकर ऊसाची लागवड केलेली आहे आणि या 12 एकर ऊसासाठी ह्यांनी पहिल्या भेसळ डोस सोबत रूट झोनचा वापर केला होता. तर आज त्याचा ऊस बघू शकता आणि त्याच्याकडून त्याची प्रतिक्रिया बी रूट झोन बद्दल काय आहे ते सांगतील आपल्याला. नमस्कार, मी शिवराज रामराव डक. रूट झोन मी ऊसाला वापरलेला आहे. तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता त्याचे ग्रीनेस, त्याचा फुटवा. आपल्याला फुटवा म्हणलं तर 15 ते 20, 15-20 असे फुटवे आहेत आणि त्याचं प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता हे त्याचा स्टंप असं एकदम बांबूवानी आहे, असा एकदम जबरदस्त. मी सांगू इच्छितो की आपल्याला बागायतदाराला एक वेळ वापरून पहा एकदा, मग तुम्हाला अनुभव लगेच येऊन जाईल. काही आपल्याला पुन्हा कोणाला म्हणायची गरज नाही, कुणाला काही दाखवायची गरज नाही. जबरदस्त असा आहे, एकदम नंबर 1 आहे असा समजा रूट झोनचा आहे रिझल्ट. मी खूप छान रिझल्ट आहे, पाहू शकता तुम्ही स्वतः. साईज हे ते बांबू आहे. जसं की आपण आता बघत आहोत की आपल्या ऊसाला 15-15, 20-20 फुटवे आहेत आणि फुटवे एक नंबर आहे सर. दाखवा तुम्ही फुट्याजवळ घ्या एकदा. एकदम जबरदस्त आहे असे फुटवे आणि सिरीज हे एकदम म्हणजे असे जबरदस्त आहे असे एकदम. जर तुम्हाला टनेज जर वाढवायचा असेल तर आपण एक वेळेस वापरून पाहायला. बरोबर आहे ना. जसं की आपण 12 एकरला 12च्या 12 एकरला वापर करून आपण समाधानी आहात. तर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे, एकदा तुम्ही फक्त सांगा एकदा. बागायत शेतकऱ्याने आपल्याला जर टनेज वाढवायचा असला तर रूट झोन एक कंपल्सरी एकदा वापरून पाहणे, मग त्याचा खरंच रिझल्ट स्वतः आपल्याला लगेच जाणून येते. जर की आपल्या पंचकृषी असतील त्यांनी एक जर म्हणजे की आपल्या प्रत्यक्ष आपल्या इथं रोडला प्लॉट आहे, हे येऊन पण बघू शकतात आपले शेतकरी. बरोबर आहे. साईज पहा नाही कशी अशी बांबूवानी अशी अशी सिरीज पाहत आहे. तर काय सिरीज आहे जबरदस्त एकदम, की असं एक नाही की मोड, काय सारखे मोड असेल असे 15-15, 20-20 मोड असेल. आणि आता हे पोझिशनच काय बघा मोडचं. चालतंय. जसं की प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगणं आहे की जसं शिवराज भैयाला यांना अनुभव आलेला आहे,